मित्रांनो, अमेरिकेने इंडियावर 100% टेरिफची धमकी दिलेली आहे आणि ती फक्त रशियाचे तेल खरेदी केल्यामुळे. आणि टाटा ग्रुप पहिल्यांदाच शिप्स बनवणार आहे आणि न्यूयॉर्कमध्ये डेटा सेंटरवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तर मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आजच्या न्यूज शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप अशा इम्पॉर्टंट न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटी पिवट पॉइंट सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या पॉइंटेड चर्चा. पहिली न्यूज आहे मित्रांनो, अमेरिका टेरिफ बद्दल. तर अमेरिकेच्या एका बिपार्टिशन सेनेट ग्रुपने भारतावर 100% टेरिफ लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे आणि व्हाईट हाऊसने या बिलला सपोर्ट दिलेला आहे. हा टेरिफ भारत, चीन, ब्राझील आणि इतर देशांना रशियाकडून ऑइल घेतल्याबद्दल शिक्षा म्हणून येणार आहे. भारत सध्या रोज 26 लाख बॅरल्स रशियन क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, जो की आपल्या टोटल इम्पोर्टच्या 52% आहे. आधी हा टेरिफ मित्रांनो 500% होता, तो कमी करून 100% केला. पण जर हा बिल ऑगस्ट पूर्वी पास झाला तर बीपीसीएल, आयओसी आणि एचपीसीएल सारख्या ओएमसी कंपनीजना मोठा बोजा सहन करावा लागू शकतो आणि इंडियाला महाग मिडल ईस्ट तेल विकत घ्यावे लागेल. मित्रांनो, जर हा बिल पास झाला तर रशिया डिस्काउंट संपेल आणि या कंपनीचा मार्जिन खूप कमी होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, अमेरिका आणि इराणच्या वॉर बद्दल. तर मित्रांनो, अमेरिकेने इराणवर आणखी एक लष्करी हल्ला केला आणि त्यामुळे ग्लोबल तेलाच्या किमती ब्रेंट क्रूड हे $80 पार गेले आहेत. या जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे फेड रेट हाईकची शक्यता वाढली आहे आणि त्यामुळे गोल्ड 16 जुलैला 2800 रुपयांनी घसरले आणि MCX वर 24 कॅरेट सोने हे 1,43,290 पर 10 ग्रॅमवर ट्रेड झाले. जागतिक बाजारात गोल्डची किंमत ही $4,030 प्रति औंसवर आहे आणि फेड सप्टेंबर रेट हाईकची शक्यता 49% गेलेली आहे. सोन्याला रेट कटच्या आशेने सपोर्ट होता, पण तोही आता कमजोर होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, चायनाच्या एक्सपोर्ट बद्दल. तर चीनने जून 2026 मध्ये 27% एक्सपोर्ट ग्रोथ नोंदवलेली आहे, जी 2021 नंतरची सर्वात मोठी उडी आहे. आणि यामागे एआय हार्डवेअर, सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स यांची जागतिक मागणी आहे. भारताने 2026च्या पहिल्या सहामाहीत चायनाकडून $80 बिलियन म्हणजे 6.7 लाख कोटींचे आयात केले, जे एक ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. Q1 FY27 मध्येच इंडियाचे चायनाकडून आयात हे 28% वाढले आणि इलेक्ट्रॉनिक्स गुड्सचे आयात हे 43.7% वाढून $38.46 बिलियन झाले आहे. म्हणजे इंडिया PLI स्कीम राबवत असताना चायनाकडून इलेक्ट्रॉनिक्सचा आयात वाढतच आहे आणि ट्रेड डिफिसिट आणखीन रुंदावत आहे. मित्रांनो, इंडिया चायनाकडून इतकी जास्त इलेक्ट्रॉनिक्स आयात करत असल्याने डिक्सॉन टेक्नॉलॉजीज, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, केन टेक्नॉलॉजीज आणि या डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर्सला PLIचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे हे स्टॉक्स लॉंग टर्म मध्ये नक्कीच बुलिश राहतील. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, अँथ्रोपिक बद्दल. तर मित्रांनो, अमेरिकाने एक्सपोर्ट कंट्रोलच्या नावाखाली अँथ्रोपिकचे सर्वात ऍडव्हान्स मॉडेल्स जसे फॅबल 5 आणि मिथॉस 5 हे परदेशी नागरिकांसाठी नॅशनल सिक्युरिटी सांगून बंद केलेले आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने याला आर्बिट्ररी रेस्ट्रिक्शन म्हटले आहे आणि सांगितले की आता इंडिया ओपन सोर्स आणि होम ग्रोन AI मॉडेल्सवर फोकस करेल. इंडियन रिसर्चर सांगतात की होम ग्रोन मॉडेल्स हे 60 ते 80% फ्रंटियर मॉडेल्स इतके कॅपेबल आहेत. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की इंडियन स्टार्टअप्स आता चायनीज AI म्हणजे डीपसिक आणि क्वेन कडे वळत आहे, जे अमेरिकाला अजिबात आवडणार नाही. तर मित्रांनो, सॉफ्टबँकचे CEO AI बद्दल काय मत ठेवतात हे आता आपण जाणून घेऊया. सॉफ्टबँकचे CEO मासायोशी सॉन यांनी टोकियोमध्ये सांगितले की 2040 पर्यंत जगाला दरवर्षी $5 ट्रिलियन म्हणजे 416 लाख कोटी AI इन्फ्रास्ट्रक्चर साठी खर्च करावे लागतील आणि सॉफ्टबँक एकट्याने ओपन AI मध्ये $60 बिलियन पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करणार आहे. पण दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कची गव्हर्नर कॅथी हॉशल यांनी एका ऐतिहासिक निर्णय घेत 50 मेगावॅट पेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या हायपरस्केल डेटा सेंटरसाठी 1 वर्षाचा परमिट फ्रीज जाहीर केलेला आहे आणि न्यूयॉर्क हे असे करणारे अमेरिकेचे पहिले स्टेट बनलेले आहे. पॉवर ग्रिडवर ताण आणि सामान्य लोकांचे वीज बिल वाढणे हे त्यांनी कारणे दिलेली आहेत. मित्रांनो, AI ची भूक ही $5 ट्रिलियन पर इयर आहे, पण पॉवर ग्रिड तेवढी वीज देऊ शकत नाही.
आणि हाच जगाचा सर्वात मोठा बिझनेस प्रॉब्लेम आहे. त्यामुळेच मित्रांनो, पॉवर सेक्टर, न्यूक्लिअर एनर्जी, ग्रीन एनर्जी कंपनीजसाठी हे एक मॅसिव्ह ऑपॉर्च्युनिटी असू शकते. आणि हाच गॅप बघून मित्रांनो, कुमार मंगलम बिर्ला यांनी शेलची इंडिया ग्रीन एनर्जी बिझनेस विकत घेतलेला आहे. आदित्य बिर्ला रिन्युएबल्सने शेलची इंडिया रिन्युएबल एनर्जी बिझनेस म्हणजे सोलनर्गी पॉवर लिमिटेड ची 100% इक्विटी ही $1.8 बिलियन म्हणजे सुमारे 15,120 कोटींमध्ये विकत घेण्याचा करार केलेला आहे. या डीलमध्ये 5 गिगावॅटचा रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओ समाविष्ट आहे. आणि या डीलला फायनान्स करण्यासाठी आदित्य बिर्लाने जपानच्या सर्वात मोठ्या बँक MUFG कडून $1.5 बिलियन म्हणजे 12,600 कोटींचे एक कमर्शियल बॉरोइंग लोन उभारले आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेमीकंडक्टर मिशन बद्दल. तर 15 जुलैला युनियन कॅबिनेटने एकाच दिवशी 2 हिस्टोरिक स्कीम मंजूर केलेले आहेत. पहिले म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ज्यासाठी 1.27 लाख कोटींचा बजेट ठरवला गेला आणि यात चिप फॅब्रिकेशन, पॅकेजिंग, टेस्टिंग, डिझाईन, R&D आणि स्किल डेव्हलपमेंट असे 6 पिलर्स असणार आहेत, ज्यामध्ये 4 लाख कोटींची टोटल इन्व्हेस्टमेंट आणि 1 लाख कोटींची एक्सपोर्ट टार्गेट आहे. दुसरे म्हणजे मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम ज्यासाठी 62,500 कोटी दिले गेलेले आहेत आणि 2030 पर्यंत 39 लाख कोटींचे मोबाईल उत्पादन, 60,000 नोकऱ्या आणि 2.25% ते 5% इन्सेंटिव्ह दिले जाणार आहे. ISM 1.0 अंतर्गत आधीच 3 चिप प्लांट सुरू झालेले आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टाटा ग्रुप आता शिप्स बनवणार आहेत. टाटा ग्रुपने केरळामध्ये 10,000 कोटी म्हणजे $1 बिलियन कमर्शियल शिप बिल्डिंग प्रोजेक्टसाठी केरळ गव्हर्नमेंटकडून मंजुरी मागितली आहे. केरळचे CM साथीसन यांनी ब्लूमबर्गला कन्फर्म केले की 1 महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. $180 बिलियन हा कॉंग्लोमिरेट पहिल्यांदाच कमर्शियल शिप बिल्डिंग मध्ये उतरत आहे आणि विझिंजम आणि कोची बंदराच्या जवळ प्लांट हा उभा राहू शकतो. इंडियाला शिप बिल्डिंग मध्ये ग्लोबल शेअर वाढवायचा आहे आणि आता इंडिया जगातील शिप बिल्डिंग मध्ये 1% शेअर आहे तर चायना 50% आहे. आणि त्यामुळे मित्रांनो टाटाची एंट्री हा त्या स्ट्रॅटेजिक गॅप भरण्याचा प्रयत्न करणार आहे. यातून मित्रांनो समजून घ्या की टाटा ग्रुप लिस्टेड कंपनीज मध्ये टाटा स्टीलला स्टील प्लेट्स पुरवठ्याचा आणि टाटा पॉवरला पॉवर सप्लायचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे RBI आणि UAE सेंट्रल बँक बद्दल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि UAE चे सेंट्रल बँक्स हे दुबईमध्ये भेटले आणि फॉरेन करन्सी डिपॉझिट इश्यूवर चर्चा केली आहे. UAE च्या बँक्सने चिंता व्यक्त केली की इंडियाच्या FCNR डिपॉझिट मोबायलायझेशनसाठी UAE बँक्सना लोकल कस्टमर्सला बाजूला ठेवावे लागते. इंडिया आणि UAE हे जगातील सर्वात मोठ्या रेमिटन्स कॉरिडॉर पैकी एक आहे आणि दरवर्षी 15 ते 20 बिलियन डॉलर NRI पैसे UAE कडून इंडियामध्ये येतात. हे सहकार्य मजबूत झाले तर इंडियन रुपी स्टॅबिलिटी आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह दोन्हीसाठी खूप चांगले असेल आणि इंडियाच्या करंट अकाउंट डिफिसिटवर दबाव कमी येईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो HDFC लाईफ बद्दल. तर HDFC लाईफ इन्शुरन्सने Q1 FY27 मध्ये 611 कोटी नेट प्रॉफिट नोंदवला, जो मागच्या वर्षीच्या 546 कोटींपेक्षा 12% जास्त आहे. नेट प्रीमियम इन्कम 14% वाढून 16,548 कोटी झाले आणि रिन्युएबल प्रीमियम तर 19% वाढले, जे दाखवते की कस्टमर्स पॉलिसी रिन्यू करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे HDFC लाईफचे असेट अंडर मॅनेजमेंट पहिल्यांदाच 1 लाख कोटींचा माइलस्टोन ओलांडलेला आहे, जे इन्शुरन्स सेक्टरसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. न्यू बिझनेस मार्जिन 25% वर आला, जो मागच्या क्वार्टरपेक्षा 100 बेसिस पॉइंट्सनी जास्त आहे. मित्रांनो HDFC लाईफ हे इंडियामध्ये इन्शुरन्स पेनिट्रेशन वाढवण्याच्या डायरेक्ट बेनिफिशियरी मधला आहे. रिन्युएबल प्रीमियम हे 19% वाढले म्हणजे कस्टमर्स लॉयल आहेत. त्यामुळे नक्कीच HDFC लाईफ हा एक स्ट्रॉंग पिक ठरू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो SBI म्युच्युअल फंड बद्दल. तर SBI फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचा 574 प्रति शेअरचा IPO 4.44 पट ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे आणि 17 जुलैला केफिन टेक्नॉलॉजी वेबसाईटवर अलॉटमेंट स्टेटस चेक करता येईल. मित्रांनो ग्रे मार्केट प्रीमियम हा ₹92 आहे, जे लिस्टिंग प्राइस 574 वरती 16% प्रीमियम दाखवतो. म्हणजे एक्सपेक्टेड लिस्टिंग प्राइस ही ₹666 आसपास असणार आहे. 20 जुलैला शेअर्स हे डीमॅट मध्ये क्रेडिट होतील आणि 21 जुलैला NSE आणि BSE वरती लिस्टिंग होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दल.
तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने Q1 FY27 मध्ये AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट हे 30,667 कोटी नोंदवली, जी मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.6 पट आहे, म्हणजे 160% वाढ झालेली आहे. जिओ क्रेडिट लिमिटेडने स्ट्रॉंग लोन बुक ग्रोथ दाखवली आणि असेट मॅनेजमेंटने पेमेंट्स बिझनेस सुद्धा स्केल होत आहे. नेट प्रॉफिट सुमारे 334 कोटी असण्याचा एस्टिमेट आहे, पण स्टॉक इयर टू डेट 20% घसरला आहे, कारण मार्केटला प्रॉफिटेबिलिटी टाइमलाईन बद्दल शंका होती. आता 2.6x AUM ग्रोथ हे दाखवते की बिझनेस एक्झिक्युशन खरोखरच होत आहे. इन द लास्ट मित्रांनो, आपण डिस्कस करूया मार्केट बद्दल. तर 16 जुलैला सेन्सेक्स हा 77,186 आणि निफ्टी 24,072 वरती बंद झाले आहेत. HCL टेक, इंडिगो, बजाज फायनान्स आणि मारुती 1% पेक्षा जास्त वाढले, पण मिड कॅप हे 0.4% आणि स्मॉल कॅप इंडायसेस हे 0.1% ने खाली आले. आजच्यासाठी निफ्टीचे की टेक्निकल लेवल्स असे आहेत की प्रायमरी सपोर्ट हा 24,000 ते 24,050 च्या झोन मध्ये आहे, तर सेकंडरी सपोर्ट हा 23,900 वर आहे. फर्स्ट रेजिस्टन्स हा 24,200 आणि मेजर रेजिस्टन्स हा 24,421 वर आहे, जो 200 डे EMA आहे. सेन्सेक्स साठी सपोर्ट हा 77,000 ते 77,200 आणि रेजिस्टन्स हा 77,800 ते 78,000 च्या झोन मध्ये आहे. इराण टेन्शन आणि विप्रोच्या रिझल्ट्सचा निगेटिव्ह ओव्हरहँग नक्की असणार आहे. आज मार्केट ट्रेंड मित्रांनो कॉशियसली रेंज बाउंड राहील. 24,421 निफ्टी वरती ब्रेकआउट झाल्याशिवाय स्ट्रॉंग रॅली होणार नाही. हे होतं मित्रांनो आजच्या बिझनेस न्यूज. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत नक्की बघितला असेल तर कंपल्सरी मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं आहे. तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.